मित्रांनो खूप धावलोय, खूप शोधाशोधी चालली आमच्याच आणि बराच वेळ सुद्धा गेला त्याच्यामध्ये आणि फायदा मी ते पोस्ट करा. राजा वाजोशी आमचा बाजा वरती वरती याच्यात कुठे वरती बघा पहिल्या खानात. हां दिसलं मित्रांनो बघू शकता इथे इंडियन रॉक पायथन कशा प्रकारे बसलेलं आहे पिंजऱ्यामध्ये. तर नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलचं स्वागत आहे. आणि मित्रांनो मी आता आलो जवळपास खोपोली साईडच्याकडे आणि गावापासून खोपोली जवळपास 70 ते 80 किलोमीटर आहे. आणि जिथे मी आलो तिथं एक फार्म हाऊस आहे आणि ते लोक आपण मुंबई किंवा पुण्याला राहतात. मला जो कॉल दिला तो सरपंच मित्र, आपले पुण्यातले सरपंच मित्र आहेत साईदा स्पेशल म्हणून. त्यांनी सकाळी 7 वाजता मला फोन केला. त्यांनी सांगितलं की अशा ठिकाणी एक साप आहे, तो बघतो तर एक इंडियन रॉक पायथन आहे आणि साप जो आहे तो एका कोंबड्यांचा पिंजरा आहे त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि जवळपास त्याने 1 ते 2 कोंबडे खाल्लेले आहेत आणि एक कोंबडा तिथे मारून टाकलेला आहे. भारतातील एक सर्वात ताकदवान साप जो की एनाकोंडाच्या प्रगतीमध्ये मोडला जातो. तर बघू याला रेस्क्यू करू आपण. साला अर्धा खाली गेलाय. केंद्र फेल झालं. अंदर कैसे गए ये भाई बता बड़ा वाला है ना? अजगर साहब है ये. अजगर है. हाँ पब्लिक लगे दोरी दे देखो कहाँ से विचारला मी, तो म्हणतो पुढे आहे. आणि आधी पाऊस एवढा आहे की आम्ही एवढं राहून आलो ना अक्षरशः म्हणजे डोळे लाल झाले. आता तर मित्रांनो आता आपण जो अजगर साहेब रेस्क्यू केला होता, तुम्ही बघितलं असेल की कशा प्रकारे आपण त्याला रेस्क्यू केला. आपली एक चूक झाली, चूक नाही म्हणता येणार, कारण आम्ही ज्यावेळेस निघालो त्यावेळेस पाऊस खूप असल्यामुळं
जी साप ठेवण्यासाठी जी बॅग आणली होती ती मी रेनकोटमध्ये टाकली होती आणि ती चालू गाडीमध्ये कधी माझ्याकडून पडून गेली मलाच माहीत नाही. त्याच्यामुळं मग आम्हाला प्लॅस्टिकची पिशवी यूज करावी लागली. तर ठीक आहे, एक चूक तुम्ही समजून घ्या, कारण चुका काढणारे भरपूर असतात आणि कारण आपण जो चांगला काम करतो हे कोणाला जास्त दिसत नाही. तर त्याच्यामुळं जर काय चूक झाली असेल तर ती समजून घ्या. आणि जो आपण अजगर साप रेस्क्यू केला होता, आपण जवळपास खोपोली साईडला हा साप पकडण्यासाठी आलो होतो आणि रोहापासून खोपोली 70 ते 80 किलोमीटर आहे आणि एक फार्म हाऊस आहे. ते लोक मुंबईला ठाण्यामध्ये राहतात, पण ठीक आहे, चांगली लोक, त्यांनी खूप मदत केली. प्रतीक दाभाडे. तर बघू शकता मित्रांनो, एकदा व्यवस्थित मित्रांनो अजगर सापाला बघा कशा प्रकारे त्याचा हेड आहे आणि बॉडीवरचे जे पट्टे आहेत मित्रांनो, नागोटणे पोलाड इकडे पूर भरला होता. तर बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे अजगर साप जात आहे. निसर्गाच्या सानिध्यात तो त्याचा स्वतःचा आनंद घेईल. आता मित्रांनो अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओमध्ये जर काय चेंजेस हवा असेल, बदल हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपण व्हिडिओला अजून थोडा वेगळ्या पद्धतीत बनवू. तर थँक्यू. हॅलो, आजचा रेस्क्यू कसा वाटला? एक नंबर. एक नंबर. NVSSR टीम मेंबर. चला आता रोहाकडे निघूया. पावसाने पक्की लावले.